हॅलो फ्रेंड्स, हातात घेतल्याबरोबर फुटणारी अशी खुसखुशीत अशी पुरणपोळीची रेसिपी आज बनवूया। तर सर्वप्रथम मी इथे घेतलेली आहे पाव किलो चना डाळ। ती धुवून घ्यायची 2-3 पाण्याने आणि 1 ग्लास पाणी ॲड करून थोडंसं किंचित मीठ ॲड करून 5 ते 6 शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायची आहे। पूर्ण ओव्हरकुक करायची नाहीये, थोडीशी आतमध्ये थोडी कडक राहायला हवी। आता हे थंड करून घ्यायचं आहे। हे बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे। आता डाळ थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। वाटण एकदम सुटसुटीतच व्हायला हवं। आणि आता आपण गूळ कट करून घेऊया आणि मैदा मळून घेऊया। तर इथे मी गूळ कट करून घेतलेला आहे। आता एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप ॲड करायचं आहे आणि आपलं हे गूळ विरघळून घ्यायचं आहे। गूळ विरघळलं तर त्यामध्ये आपली ही वाटलेली चना डाळ ॲड करायची आहे आणि एकजीव करून घ्यायचे, सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता वेलची आणि जायफळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता। इथे मी वेलची ॲड केलेली आहे, ती सुद्धा चना डाळमध्ये आपण टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। आता हे मिश्रण थंड करायचं आहे। आता इथे मी घेतलेला आहे 2 वाटी मैदा, त्यामध्ये किंचित मीठ, थोडीशी हळद आणि अर्धी वाटी गरम तेल ॲड केलेलं आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा थोडा पाणी ॲड करून मऊ गोळा बनवून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटापर्यंत मैदा छान असं मळून घ्यायचा आहे, म्हणजे आपली पुरणपोळी खुसखुशीत होते। हे बघा एकदम गोळा एकदम चिकना झालेला आहे। आता एक छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे, त्यामध्ये आपलं हे पुरणपोळीचं पुरण भरून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त भरू शकता आणि मोदक प्रमाणे बंद करायचं आहे। आणि आता आपली पुरणपोळी लाटून घ्यायची आहे, हलक्या हातानेच लाटायची आहे। तर आता हे बघा छान अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे। आता एक तवा घ्यायचा आहे, लोखंडी तवा, त्यामध्ये पुरणपोळी ही आपण भाजून घेऊया। दोन्ही बाजूने मस्त तूप लावून घ्यायचं आहे, भरपूर तूप लावून घ्यायचं आहे आणि पुरणपोळी भाजून घ्यायची आहे। हे बघा आपली पुरणपोळी तयार झालेली आहे। तुम्ही ह्या होळीला नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।